माझ्या वडिलांनी एकच रिप्लाय केला, तर माझ्या मुलाला कळते त्याने काय करायचं. फोटोग्राफी ज्या टाईमला शिकायला सुरुवात केली त्या टाईमला असं समजलं की फील्ड खूप मोठं आहे. गेलं की कोणीतरी आपल्याला काम देणार आहे, आलं मिळालं तर काम केलं आणि पुढे गेलो. त्यांना ते एवढं आवडलं, त्यांचे ऑलरेडी वेडिंग फोटोग्राफर बुक असताना त्यांनी मला ॲज अ त्यांचा कॅन्डिडेट फोटोग्राफर म्हणून हायर केलं. कुठलाही विद्यार्थी तो आपल्या करिअरमध्ये पुढे जात असतो तेव्हा त्या अकॅडमीला आणि त्याचे जे काही फॅकल्टी असतील, टीचर्स असतील, या सर्वांना प्रचंड आनंद झालेला असतो. आणि असाच आनंद आज मला स्वतःला खूप झालेला आहे. तुम्हाला सुद्धा सर्वांना हे सगळं ऐकताना खूप मजा येईल अशी अपेक्षा करतो. नमस्कार, मी सचिन भोर, फोटो आर्टिओ अकॅडमी ऑफ फोटोग्राफी आर्ट म्हणजेच पापा याच्या एका खूप सुंदर अशा पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आणि आज एक लाडका स्टुडंट सोबत आहेत, किरण गंधाकते. किरण, सुस्वागतम, वेलकम. नमस्कार. मे 2018 आणि आत्ता आपण भेटतोय जुलै 2025मध्ये. 7 वर्ष होऊन गेली, 2 महिने एक्स्ट्रा झालेत. बरोबर. काय करतोय सध्या किरण आत्ता आपल्या आयुष्यामध्ये? फोटोग्राफी कशी सुरू आहे आणि तुझा आत्तापर्यंतचा प्रवास आम्हाला थोडा ऐकायचा आहे. आपण मस्त गप्पा करत जाऊयात. तर तुझी कशी सुरुवात झाली, तुला फोटोग्राफर बनावं असं कसं वाटलं, किंवा तू इथपर्यंत कसा आला फोटो ऑडिओपर्यंत, असं सगळ्या गोष्टी उलगडायच्या आहेत. त्याचसोबत असे अनेक आनंदाचे क्षण आयुष्यात आले असतील, ते सुद्धा आज शेअर कर मस्तपैकी. तर चल सुरुवात करूयात अगदी पहिल्यापासून, की जेव्हा तुम्ही इथे आलात कसं आणि तू फोटोग्राफर बनायचं ठरवलं कसं? माझं नाव किरण. मी नगरवरून आलो आहे. मी कॉलेजला असताना मी जेव्हा माझं प्रायमरी एज्युकेशन जेव्हा कंप्लीट केलं, त्यानंतर माझे गुरु आहेत खोडदे सर, त्यांनी सजेस्ट केलं. थोडासा फोटोग्राफीचा थोडीशी आवड असल्यामुळं त्यांनी मला तुमचा कॉन्टॅक्ट दिला. आधी काहीच आयडिया नव्हती सरांबद्दल काय असं. त्या 1 महिन्यामध्ये मी जवळपास तुमचा सोशल मीडिया चेक केला. त्या टाईमला माझे पेपर झाल्यानंतर, माझं लास्ट इयर होतं, मी पेपर संपल्यानंतर मार्चमध्ये लगेच आलो आणि ती 1-1.5 तासाची मीटिंग असेल आय थिंक सो. तर त्या मीटिंगमध्ये मला असं कॉन्फिडंट असं वाटलं की मी योग्य ठिकाणी आलो आहे. बट तुझ्या गुरूंचं नाव घेतलं, ते आहेत श्री साजन खोडदे सर, येस. जे खरं तर कलाश्री चित्रकला महाविद्यालय संगमनेर येथे माझे 1 वर्ष सिनियर होते. आणि ते तुम्हाला कला शिक्षक म्हणून लाभले. मी नक्कीच आज साजन सरांना म्हणेल की तुम्ही काय काम केलं आहे आणि त्याची पोचपावती आज इथे मिळते आहे, की 2 विद्यार्थी तुम्ही पाठवले आणि ते आज त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभे आहेत, फोटोग्राफर म्हणून, फोटो एडिटर म्हणून. पण तुझं मूळ गाव कोणतं? माझं मूळ गाव पारनेर तालुक्यामध्ये वडजिरे माझं गाव आहे. छोटंसं गाव आहे. माझे आईवडील दोघेही शेती करतात. फक्त माझे वडिलांचे माऊस भाऊ आहेत, ते फोटोग्राफी करत होते. त्यांच्याशी माझा काही जास्त कॉन्टॅक्ट नव्हता. बट जसं मी शिकण्याचं असं त्यांना समजलं की मी शिकण्यासाठी आलो आहे फोटोग्राफी, तर त्यांनी मला त्या टाईमला कॉन्टॅक्ट केला की किरण, तू कधी हे ठरवलं, कधी गेलास तू? म्हणजे एज्युकेशन ज्या टाईमला मी घेतलं आणि ज्या टाईमला मी इकडे आलो, तर माझ्या वडिलांना खूप लोक बोलले असे की काय तुम्ही, म्हणजे तुमचा मुलगा एवढं चांगलं एज्युकेशन झालं आहे त्याचं, तुम्ही त्याला फोटोग्राफीसाठी पाठवलं आहे. तर माझ्या वडिलांनी एकच रिप्लाय केला, तर माझ्या मुलाला कळते त्याने काय करायचं ते. क्या बात आहे. आणि मला असं वाटतं आज सगळे कोणी त्यांना भेटत असतील, तर त्यांना नक्की त्याचं कौतुक पण वाटत असेल. म्हणजे मी तिकडे आता काम करतो तर लोक बघतात असं. एज्युकेशनचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे. जे तुम्ही एज्युकेशन घेऊन करता, सोबतच त्याच्या तुमचं एक्सपिरियन्सची जोड त्याला असेल तर आणखीनच बेटर आहे. पण मला इतकं विशेष वाटतं की 2018मध्ये सुद्धा म्हणजे असं काही खूप फोटोग्राफी करण्यासाठी किंवा फोटोग्राफर बनण्यासाठी कोणी एज्युकेशन घ्यावं किंवा शिकायला जावं असे थॉट्स खूप कमी होते. बरोबर. आणि तुम्हाला कसं असं वाटलं असेल की बाबा दोघेही भाऊ एकाच फील्डमध्ये जाणं, दोघांनी एकत्र येऊन ॲडमिशन घेणं, किंवा आता फोटोग्राफी शिकायला पाहिजे? कारण आपल्याकडे त्यावेळी ग्रामीण भागामध्ये अशी एक विचारसरणी अशी होती की फोटोग्राफी करायची ना, कुठल्या तरी मित्रासोबत जा, बरोबर, 1-2 शूट सोबत करा आणि त्यानंतर कॅमेरा घ्या आणि फोटोग्राफर बना. म्हणजे तुम्ही थोडक्यात गावाकडे ते असं आहे की तुम्ही कोणाच्या तरी हाताखाली जा आणि थोडे दिवस पहा काय करतात ते डायरेक्ट सरळ तुमच्या हातात कॅमेरा देतात आणि स्टार्ट करा तुम्ही. म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला हे पण माहीत नाही की तुमच्या हातामध्ये काय आहे ते. आणि मग तू जेव्हा एज्युकेशन घ्यायचं ठरवतो, इथपर्यंत आला, तू ते 6 महिने इथे होता. 6 महिन्याचा तू वेडिंग फोटोग्राफीचा कोर्स केला. मला चांगलं आठवतं आहे की त्या काळामध्ये वेडिंग फोटोग्राफीचे कोर्सेससुद्धा कुठे जास्त नव्हते. प्लस वेडिंग फोटोग्राफी शिकण्यासाठी कोणी बाहेर जात नव्हतं. बरोबर. त्याच्यासाठी लग्नाला जायचे मित्रांसोबत, किंवा तू म्हटला तसं कोणाच्या तरी हाताखाली, एखाद्या फोटोग्राफरच्या हाताखाली, आणि तिथे जाऊन जो अनुभव घेतला जायचा त्याच्या बेसवरती काम करायचे. तुला काय फायदा झाला मेन ह्या इथे येऊन त्या 6 महिन्याच्या कोर्सचा, जो तू एकदम शॉर्टमध्ये सांगशील पण तो तुला असं वाटतं खूप मोठा फायदा आहे तुझा? शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर की मी ज्या टाईमला इथे आलो, मी 0 म्हणून आलो होतो.
झिरो नॉलेज असलेला मुलगा. फोटोग्राफी ज्या टाईमला शिकायला सुरुवात केली त्या टाईमला असं समजलं की फील्ड खूप मोठं आहे आणि जसं जसं सुरुवात झाली त्यानंतर तुमच्यासोबत मला शूटला एक्सपिरियन्स घेण्यासाठी मला चान्स मिळाला. आय थिंक सो मला आकडा पण आठवते, मी 55+ शूट्स तुमच्यासोबत हो, ॲज अ क्या बात आहे. एक्सपिरियन्स म्हणून केलेत. 55 शूट केले होते. हां. सो मला तो एक बेनिफिट झाला आणि त्याचा फायदा मला माझ्या आज शूटमध्ये जाणवतो की मी एक झिरोपासून आत्ता ज्या खूप पुढच्या लेवलच्या गोष्टी त्या शिकण्याचा मला तुमच्यासोबत चान्स मिळाला आणि त्याचा आजही बेनिफिट मला होतो त्याच्यामध्ये. क्या बात आहे. आणि हा आकडा मला वाटतं मलाही एकदम असा आश्चर्यचकित करणार आहे की 55 शूट्स केले, 55 शूट्स. आपण मला वाटतं सगळ्या टाईपचे शूट्स सोबत केले असतील. त्याच्यामध्ये एंगेजमेंट शूट असेल, प्री वेडिंग शूट असेल. प्री वेडिंग तर मला तू आठवतोय बऱ्याच शूट्सला तू होता. आपण बरंच आउटडोअर बरंच काय काय गोष्टी एक्सपेरिमेंट बरोबर. करायचो, एक्सप्लोअर करायचो गोष्टी. आता जेव्हा तू स्वतःचं करिअर पुढे घेऊन जातोय आणि त्या काळातले काय अनुभव आहेत, तू अशा कुठल्या गोष्टी फॉलो करतो ज्या इथून तुला मिळाल्या आहेत की त्या असं वाटतं की तू त्या अजूनही फॉलो करतो, की ज्या अकॅडमी किंवा तू शिकताना आमच्यासोबत असताना तुला त्या एक ठेवा म्हणून मिळाल्या आणि त्यातून तू शिकलास आणि तू आत्ताही फॉलो करत तुला ते छान वाटतंय किंवा तुला असं वाटतं की त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत एक फोटोग्राफर म्हणून? खूप छोटीशी गोष्ट आहे, मी ते जरूर सांगेल. डेली डायरी लिहिण्याची एक मला सवय लागली इथे आल्यानंतर. क्या बात आहे. तू कंटिन्यू कर आणि ती. मी पूर्ण नाही लिहित, बट मला एक असा कुठला तरी असा पॉईंट असेल की जो आवडलाय किंवा जो आवडला नाही, मी त्या गोष्टी लिहून ठेवतो आज पण. अच्छा. आणि मला त्याचा बेनिफिट होतो. मी नेक्स्ट शूटला जेव्हा जाईल त्या टायमाला मला त्याचा 100% बेनिफिट होतो की मी लास्ट टाईमला काय चूक केली होती किंवा काय बरोबर केलं होतं, त्यात मला अजून काय अपग्रेड करायचं आहे. ती एक चांगली सवय मी इथून शिकून गेलो. दुसऱ्या अशा गोष्टी आहेत, शूटच्या रिलेटेड गोष्टी असतील. मला छान लायटिंग टेक्निक्स तुम्ही शिकवल्या आणि आजही मी त्या यूज करतो. ऑन लोकेशन जाऊन मी शूटमध्ये जेव्हा अप्लाय करतो त्या टाईमला ते रिझल्ट जेव्हा असतात ते वाव मुमेंट्स असतात माझ्यासाठी आणि ज्या क्लायंटसाठी मी सर्व्हिस देतो त्यांच्यासाठी. खूप छान. पण आत्ता आपण जितकं सहजगत्या सगळं बोलतोय, जेव्हा तू पासआउट झाला आणि तुझं एक करिअरची सुरुवात केली, म्हणजे तू स्वतःचा ब्रँड बनवला बरोबर. आणि जेव्हा ब्रँड बनवलं म्हणण्यापेक्षा खरं तर आपण आपलं एक स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू केला फोटोग्राफीमध्ये, कारण ब्रँड बनायला वेळ लागतो. बरोबर. आणि मला आठवतंय प्रारंभ फोटोज हा तुझा कंपनीचं नाव किंवा तुझ्या ब्रँडचं नाव आणि त्याचं लोगो डिझाईनसुद्धा आम्ही केलं. त्याचा आनंद आजही आम्हाला खूप जास्त आहे. तर जेव्हा तू तुझी पहिली असाइनमेंट केली असेल, मला असं वाटतं की वेडिंग फोटोग्राफीमध्ये खूप सहजगत्या त्या गोष्टींचा विचार केला जातो. बरोबर. म्हणजे अगदी प्रत्येकाला असं वाटतं की बाबा लग्नाचं काम काय, आपले 10 नातेवाईक आहेत, 10 मित्र आहेत, गेलं की कुणीतरी आपल्याला काम देणार आहे, आलं मिळालं तर काम केलं आणि पुढे गेलो, बरोबर. की करिअर सुरू झालं. तुझ्या बाबतीत काय गोष्टी घडल्या? कारण तू म्हणालास की आईवडील शेती करतात. तुझा अनुभव कसा राहिला तुझी पहिली असाइनमेंट मिळवायचा? हा किस्सा खूप मजेदार आहे. मी ज्या टाईमला शिकत होतो, माझे रूम ओनरच होते. तर आय थिंक सो मला वाटतं 2 महिनेच झाले मला येऊन अच्छा, म्हणजे तुझं क्लास सुरू असतात. हां. तर असंच एकदा ते आले होते आमच्याकडं आणि असंच बोलता त्यांनी जस्ट असं विचारलं की तुम्ही काय करता, म्हणजे कशासाठी पुण्यात आहेत तुम्ही, कुठले वगैरे काय. तर मी त्यांना सांगितलं की आम्ही दोघं नगरवरून आले, आम्ही सख्खे भाऊ आहेत. तर ते बोलले की करता काय तुम्ही? बोललो फोटोग्राफी शिकतोय. तर ते थोडेसे शॉक झाले आणि ते पण थोडेसे प्रोफेशनल फील्डमध्ये असल्यामुळे त्यांना ते एक छान वाटलं की तुम्ही शिकून काहीतरी करताय. कारण 2018 जसं तुम्ही बोललात की त्या टाईमचा पिरियड तसा नव्हता की कोणी डायरेक्ट येणार वेडिंग फोटोग्राफी शिकणार, असंच कोणाच्या तरी हाताखाली जाऊन शिकणार, हेच त्या टाईमला फॉलो करत होते लोक. तर त्यांना ते आवडलं. तर ते बोलले की आमचं प्री वेडिंग आहे, करताल का? आमचं लग्न जमलंय क्या वगैरे. बात आहे. तर बोललं ठीक आहे करूयात. आम्हाला काही एक्सपिरियन्स नाही म्हटलं, बट ते बोलले ठीक आहे, काय अडचण नाही, आपण करून घेऊयात, मजा करू बोलले. ते शूट केलं आम्ही. त्यांना ते एवढं आवडलं. त्यांचे ऑलरेडी वेडिंग फोटोग्राफर बुक असताना त्यांनी मला ॲज अ त्यांचा कॅन्डिडेट फोटोग्राफर म्हणून हायर केलं. वा. आणि छान मुवमेंट होता तो. पण इथे मी मुद्दाम तुला थांबवतो की शिकत असताना एक असाइनमेंट मिळणं बरोबर. आणि ती आपण कंप्लीट करणं, म्हणजे तो एक्सपिरियन्ससुद्धा घेणं. आपण तोपर्यंत ऑलरेडी प्री वेडिंग शूट्स केलेले होते काही बाहेर बरोबर. जाऊन आणि त्यांनी तुला तो एक कॉन्फिडन्स तुमच्यावरती दाखवणं, कारण तुम्ही एज्युकेशन घेत आहेत. त्यावेळी प्री वेडिंग शूट करणं किंवा नंतर लग्नामध्ये सुद्धा कॅन्डिडेट फोटोग्राफर साधारण किती पैसे मिळाले असतील दोन्ही मिळून? त्या टाईमला ॲप्रॉक्स अमाऊंट जर विचारलं तुम्ही तर एक 22,000 रुपये त्यांनी मला प्री वेडिंगचे दिले होते. प्री वेडिंग केली. ओके, ग्रेट. 15,000 रुपये त्यांनी मला कॅन्डिडेट फोटोग्राफीचा चार्ज दिला. तेही त्यांनी दुसरे फोटोग्राफर, दुसरी टीम असताना. ऑलरेडी फायनल केलेली होती. येस. एक काम आवडलं प्री वेडिंगचं आणि म्हणून त्यांनी तुला हायर केलं. बरोबर. म्हणजे साधारण 37,000 रुपीज तू बरोबर. क्लास करताना, कोर्स करताना तुझी स्टार्ट केली हां, होती पहिल्या 2 महिन्यातच. पहिल्या 2 महिन्याचं. ही एक सुंदर गोष्ट आहे खरं तर. बहुतेकदा काय होतं की आपण एक फोटोग्राफर म्हणून खूप स्ट्रगल करतो, खूप आपण येईल तसं काम करायचं आणि त्या गोष्टीने पुढे जायचं. आजही पण अगदी प्री वेडिंग 5 आणि 10,000 रुपयात करणारे फोटोग्राफर असताना आपण 2018 सालची गोष्ट बोलतोय, जेव्हा प्री वेडिंग फोटोग्राफीसाठी 22,000 रुपये दिली गेली. आणि मला असं वाटतं की आपण सर्वसाधारण कुटुंबातून येऊन, ग्रामीण भागातून येऊन
एक चांगली सुरुवात करतो, चांगला श्रीगणेशा करतो. त्यानंतर तुझे वेडिंग्स कसे स्टार्ट झाले, नंतर तुझा बिझनेस व्यवसाय कसा पुढे पुढे गेला, त्याचा थोडासा प्रवास आम्हाला ऐकायला आवडेल नक्कीच. ॲक्च्युली एज्युकेशन जेव्हा झालं त्यानंतर खरं चॅलेंजेस होते. आपले फोन पण व्हायचे, सर एन्क्वायरी झाली आज, आणि आपला एक फॉर्मॅट तयार करायचा नव्हता आपल्याला की आपण 20,000, 15,000, 30,000, 40,000पर्यंत काम करतोय. सो अशा खूप एन्क्वायरीज झाल्या. मी शूट सोडायचो, मी तुम्हाला फोन करायचो, फ्रस्ट्रेटेड व्हायचो की सर घरचे फोर्स करतायत, घरचे ओरडतायत. 14-15 शूट मी सोडून दिले त्या टाईमला, आणि खरा धमाका 16व्या शूटला झाला. ॲक्च्युली हे जे सोडल्याचं जे काही मला फळ मिळालं ते 16व्या शूटला मिळालं मला. मग तू जवळपास 15 शूट सोडले, म्हणजे थोडक्यात काम येत असतं आपल्याकडं, बट ते काम येताना खरं तर आपलं मानधन जितकं मिळालं पाहिजे आपल्याला तितकं न मिळता बाबा आमच्या तिकडे असंच चालतं, बरोबर. अशा पद्धतीने लोक म्हणतात की नाही आमच्याकडे 15,000 लग्नाचे काम करून मिळतात किंवा 30,000, 35,000 काम करून मिळतं. अशा पद्धतीच्या इन्क्वायरी तुझ्याकडे यायच्या. बरोबर. घरातले काही बोलले नाही तुला काम सोडताना? नाही, घरचे त्या टायमाला बोलत होते की तू एक काम कर, तू जा आणि सरांकडेच राहा पुण्याला. अच्छा, म्हणजे तू म्हणजे मला वाटतं आपण ही चर्चा केली होती की म्हणजे मला आठवतं मी तुला म्हटलं होतं एक काम कर, तू बॅग पॅक कर आणि आता येऊन राहा, पण आपल्याला प्रूव्ह करावं लागेल थोड्याशा काही गोष्टी. चांगल्या गोष्टी घडायला थोडा वेळ लागतो. तर ती वेळ कधी आली की जे चांगलं वाट पाहून एखादी गोष्ट मिळाली ना, त्याचा आनंदही वेगळा असतो. तुझा अप्रोच कसा होता, तुझं प्रेझेंटेशन कसं होतं आणि त्याचा फायदा काय झाला? ॲक्च्युली इथे पण फायदा माझा एज्युकेशनचाच झाला. मुंबईवरनं त्यांनी इन्क्वायरी केली माझ्याकडं. स्पेशल थिंग म्हणजे की ते NRI होते, म्हणजे ऑस्ट्रेलियाला होते ते, आणि त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं की माझं वेडिंगचं काम करायचं आहे. तर मी त्यांना बोललो की सर मी शिकतोय अजून, म्हणजे माझं एज्युकेशन आत्ताच जस्ट कंप्लीट झालं आहे, बट माझ्याकडे डेटा नाही तुम्हाला दाखवण्यासाठी. इथे एक बेनिफिट असं झालं की मी मीटिंगचे एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत काही घेतले, क्लायंटसोबत डील कशी करायची किंवा मीटिंग वगैरे ज्या असतील त्या गोष्टी कशा करायच्या. मी आज अमाऊंट सांगतो, त्यांनी मला फक्त एज्युकेशनच्या बेसिसवरती मला 1,80,000चं काम दिलं. क्या बात आहे. जे की माझं 16वं काम होतं. म्हणजे 15 काम सोडली आणि मला वाटतं 15 कामांचं सगळं काय वसूल केलं त्या एकाच याच्यामध्ये. कामात वसूल झालं. आणि इथे प्राऊड मोमेंट आहे आपल्यासाठी की बरोबर. जर आपण त्या 20-30,000चं काम घेतलं असतं तर ठीक आहे, 20-20,000ची काम आपण 15 काम करून 3 लाख रुपयापर्यंत गेलो असतो. बट जेव्हा आपण एकच काम 1,80,000चं करतं आणि तो एक स्टॅम्प लागतो, बरोबर, तो ते एक प्रूव्ह होतं की नाही एज्युकेशनचाही तो एक रिस्पेक्ट आहे किंवा तो कॉन्फिडन्स क्लायंटला असतो. आणि खरं सांगू ना, क्लायंट आपल्यापेक्षा कैक पटीने हुशार असतात. बरोबर. कारण ज्याला त्या गोष्टीची इन्व्हेस्टमेंट करायची असते, ज्याला पैसे द्यायचे असतात ना, तो खूप चाणाक्षपणे सगळ्या गोष्टी करत असतो. तो काय अंदाजे प्रेमापोटी किंवा सहज अगदी इमोशनल होऊन कुठल्या गोष्टीचे डिसिजन घेत नसतो. काहीतरी त्यांनी पाहिलं असेल आणि त्यात 1,80,000 रुपये मिळणं खूप सुंदर गोष्ट आहे ही. पण त्याचा फायदा, त्याची चर्चा तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या गावामध्ये काय झाली आणि नंतर त्याचे फायदे कसे झाले? तुम्ही जर 50,000च्या बॉक्समध्ये जर काम करत असाल तर तुमच्याकडे येणारे एन्क्वायरीज जे असतात की त्याच रिलेटेड जास्त येतात. 50-60च्या रेंजमध्ये तुमच्याकडे काम येईल. बट जेव्हा तुम्ही एक आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करता आणि तुम्ही तुमचा फॉर्मॅट बनवता एक, सो आज अशी चर्चा आहे की किरणकडे जाऊन शूट करायचं असेल तुम्हाला तर ॲटलिस्ट तुमचं बजेट 1 लाखापर्यंत तुम्हाला ठेवावं लागेल. क्या बात आहे. तर हे छान वाटतं कधी कधी ऐकायला. कधी कधी मित्र सांगतात, काही लोक येऊन सांगतात तुम्ही खूप चार्ज करता, लोक बोलतात ह्या गोष्टी. छान पण वाटतं ह्या गोष्टीचं की म्हणजे आपण एक फॉर्मॅट चांगला बनवलाय आपला. बरं, हे सगळं सुरू असताना तुम्ही फोटोग्राफर म्हणून पुढे आलात, कुटुंबात कोणी नव्हतं, वडिलांचे मावस भाऊ होते. बरोबर. आत्ता तुम्ही एक फोटोग्राफर म्हणून स्वतःची ओळख बनवली. आई वडिलांना काय वाटतं बरं, किंवा जर आजी आजोबा असतील किंवा चुलते असतील, काका असतील, यांच्या भावना काय येतात? ॲक्च्युली आमचे वडील जास्त एक्सप्रेसिव्ह नाही आहेत. एकदा मी चांगलं ऐकलं आहे माझ्या आईकडून की एका फंक्शनमध्ये मी शूट करत होतो स्टेजवरती आणि मी छान ड्रेसिंग वगैरे, माझं ब्लेझर वगैरे त्या याच्यामध्ये होतं. तर आई प्राऊडली सांगत होती तो माझा मुलगा आहे. क्या बात आहे. आणि ते ऐकल्यानंतर मला छान वाटलं. म्हणजे पैसे मिळतात वगैरे ह्या गोष्टी तर असतातच, ऑब्वियसली त्या इम्पॉर्टंट आहेत. बट आपले आई वडील जेव्हा आपल्याला ॲप्रिशिएट करतात आणि आनंदाने आपल्या गोष्टी दुसऱ्यांना शेअर करतात तर तो आनंद खूप वेगळा असतो आणि छान वाटतं ते. मला वाटतं मी तर इमोशनल झालो. याच्यापेक्षा सुंदर क्षण नसेल. कारण जनरली काय होतं की फोटोग्राफर बनताना कित्येक पॅरेंट्स असे आहेत, कित्येक आईवडील असे, त्यांना असं वाटतं की फोटोग्राफीमध्ये नको, दुसरं काहीतरी चांगलं कर. बरोबर. आणि जेव्हा आपण ते काम करतो, पुढे जातो आणि जेव्हा आपले पॅरेंट्स किंवा आपली आई जेव्हा सांगते प्राऊडली, कुठली आई असू दे, तिथं काय काम करतात तर तिला ते कौतुक असणारच आहे. पण एक फोटोग्राफर म्हणून आपल्याला स्वतःचं ते कौतुक जास्त वाटतं की जेव्हा ते प्राऊडली सांगितलं जातं, दाखवलं जातं तो आमचा मुलगा आहे किंवा तो माझा मुलगा आहे आणि तो फोटोग्राफी करतो आहे, राईट. आत्ता असंच काय आनंद देण्यासारखी गोष्ट तुम्ही केली की जे आईवडिलांना सरप्राईज दिलं आणि जे असं वाटतं तुम्हाला की फोटोग्राफर बनवून इथपर्यंत येण्याचं एक वेगळं स्वप्न होतं किंवा एखादी अशी आनंददायी गोष्ट आता तुझ्या आयुष्यात घडलेली
जवळपास आम्ही 5 वर्ष त्यासाठी वेट केलं. अच्छा. एकतर असं झालं की 2019 नंतर जेव्हा काम खरं सुरुवात करायची होती तर लॉकडाऊन पिरियड आला. 2 वर्ष त्याच्यामध्ये गेले. आफ्टर दॅट जेव्हा म्हणजे सर्व गोष्टी सुरळीत जिथे कुठे सुरू झाल्या तर त्यानंतर सुरू झाल्या खरी चॅलेंजेस. आणि सगळं ते पार करत करत जेव्हा 2025मध्ये आलो तर आता वाटलं की बस आता आपण ते करणं गरजेचं आहे आणि एक स्टेप घ्यायला हवी. बरोबर. आणि त्यासाठी स्वतः प्रिपेअर आहे आता ॲज अ फायनान्शियली. तर ती गोष्ट अशी होती की आमच्या वडिलांचं स्वप्न होतं की घरामध्ये 4 व्हीलर असावी. अच्छा. आणि आईला आणि आमच्या वडिलांना दोघांनाही असं इच्छा होती की असावी ती गोष्ट. कारण आमच्या घरामध्ये ॲक्च्युली आमचा आधीचा व्यवसाय होता ट्रान्सपोर्टचा बिझनेस. आमचे वडील ड्रायव्हिंग करायचे, आमच्या घरात गाड्या होत्या. पण वडिलांनी कधी असं कसे असतात घरचे थोडंसं म्हणजे चिमटा घेतात स्वतःलाच की नको त्या गोष्टी, थोडं लेट करूयात. आम्हाला असं वाटलं की आपण करू शकतो ह्या गोष्टी. सो वडिलांचा बड्डे होता 28 मेला आणि माझं प्लॅन होतं की मी त्या दिवशी गाडी घेऊन येईल. बट झालं असं की तेव्हा गाडी अवेलेबल नव्हती आणि मी असं केलं की मग बुकिंग त्या दिवशी केलं. माझ्या पेपरवरती 28 तारखेचं बुकिंग माझ्या वडिलांचं, माझ्या लक्षात राहील ती तारीख अशी. आणि 1 तारखेला माझ्या आईचा बड्डे होता. अरे वा, क्या बात आहे. मला ॲक्च्युली त्या दिवशी डिलिव्हरी हवी होती, बट मला त्या दिवशी शूट असल्यामुळे ती घेता नाही आली. बट मग ते शिफ्ट केलं आम्ही 1 आठवडा पुढे आणि मी सुरतला होतो वेडिंगला. तिकडनं आल्यानंतर मी लगेच म्हणजे घरी आल्यानंतर झोपसुद्धा यायला लागत. म्हणजे कोणालाच काही माहीत नाही. ओके. दादा आणि माझं आमचं दोघांचं प्लॅन झालं. आम्ही सांगितलं की दुसऱ्या दिवशी आपल्याला देवदर्शनाला जायचं आहे आणि घरचे बोलले ठीक आहे काय प्लॅन आहे. बट असं म्हटलं आता लहान बाळ आहे घरामध्ये तर आपण प्लॅन करूयात देवदर्शनाचं, तर जाऊयात सगळे दुसऱ्या दिवशी. 9 जून तारीख आली. वडिलांना आणि म्हणजे आईला आणि भाऊंना दोघांना असं वाटत होतं की काहीतरी फ्लॅट वगैरे किंवा काहीतरी असेल नियोजन मुलांचं असतं की. आणि जसं जसं म्हणजे बायपासलाच आहे आपल्या नगर पुणे जो हायवे त्याच्या बायपासलाच शोरूम आहे टाटाचं. तर तिथे दादाने गाडी स्लो केली तर वडिलांना थोडासा डाऊट आलाच असेल मे बी. तर ते बोलले इथं कशाला थांबतोय आपण. तर दादा बोलला काम आहे इथं थोडंसं. तर वडील शॉक झाले थोडेसे आणि थोडे सायलेंट झाले त्या टाईमला. तर त्या टाईमला मी म्हणजे आई वडिलांच्या डोळ्यात पाणी पाहिलं. म्हणजे त्या टाईमला त्यांना समजलं की आज आपल्या मुलांनी गाडी घेतली. जेव्हा ते आतमध्ये आले ते आमच्या तोंडाकडे बघतायत, आम्ही त्यांच्या तोंडाकडे बघतोय. छान मुवमेंट होता तो आणि आयुष्यातला खूप इम्पॉर्टंट डे पैकी एक. मला असं वाटतं खूप प्राऊड मोमेंट येतो. खूप प्राऊड मुवमेंट. म्हणजे आता आम्ही जेव्हा चाललो आता आमच्या मुलाने 10वी आत्ता केली आहे, बरोबर. मुलं अशी मोठी होत असतात आणि मग ते त्यांच्या एज्युकेशन टाईममध्ये आईवडील खूप काय काय ॲडजस्टमेंट करून ती फीज भरतात, सगळ्या गोष्टी करतात. मग ते काम करत करत प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं की आपला मुलगा एक चांगला सक्सेसफुल करिअर त्याचं करावं आणि तुम्ही सरप्राईज देत आहेत त्यांना कारचं किंवा एखाद्या गाडीचं. ही त्यांच्या आयुष्यात मला वाटतं खूप आनंददायी गोष्ट आहे. त्या गाडीचं कौतुक नाही त्यांना, त्या मुलांनी काय यश संपादन केलं त्याचं ते कौतुक असतं. बरोबर. आणि त्या दिवशी मी व्हिडिओ कॉलवरती होतो तुमच्या. हो. आणि मला आई आणि भाऊ दोघांच्या चेहऱ्यावरती तो प्रचंड आनंद आणि मला ना आनंद तर होता पण त्यांचा चेहरा मला असं खूप अभिमानास्पद वाटत होता. मला असं वाटतं ते सांगायला पाहिजे, त्याची आठवण करायला पाहिजे की जेव्हा तुम्ही ते क्लासला आलात ना तेव्हा काही दिवसानंतर म्हणजे आपली फोटो टूर चालली होती नाणेघाटला आणि तेव्हा असं समजलं की किरण आणि सुनील काय फोटो टूरला येत नाही आहेत. बरोबर. काय येत नाही आहे तर त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. बरोबर. तर आम्ही म्हटल्यावर पैसे नाही म्हणून काय झालं, आम्ही आहोत ना, पण आपल्याला जायचं आहे सोबत. आणि तेव्हा मला एक गोष्ट समजली की तुम्ही तुमची 2 व्हीलर विकून फीज भरली होती. बरोबर. आणि मला प्रचंड वाईट वाटली ती गोष्ट. मी ती गोष्ट खूप लक्षात ठेवली होती की नाही तुम्ही एज्युकेशनसाठी जर अशा गोष्टी करतायत. नंतर सुनीललासुद्धा ज्यावेळेस 2 व्हीलर देण्याची वेळ आली तर मी माझी 2 व्हीलर त्याच्याकडे 5-6 वर्ष त्याला म्हटलं तू वापर. बरोबर. पण जेव्हा तुम्ही कार घेतली ज्या दिवशी ना त्या दिवशीसुद्धा मला तो क्षण आठवला होता. मी याच्या आधी कधी बोललो नाही पण एक गाडी विकून आपल्याला शिकावं लागतं. जेव्हा आपण त्याचं एक सर्कल पूर्ण करतो म्हणजे ती विकलेली एक 2 व्हीलर आणि नंतर तुम्ही एक 4 व्हीलर विकत घेतात, एक सर्कल पूर्ण करतो आपण. ते सर्कल असतं तुमच्या यशाचं, तुमच्या समृद्ध जीवनाचं की ज्याच्यामुळे तुम्ही एक प्राऊडली तुमचं जे करिअर पुढे नेत आहेत, मेहनत करतायत, कष्टाने आपण पैसे कमवतो, उभं राहतो आयुष्यात आणि आईवडिलांना ते सरप्राईज देतो. बरोबर. अतिशय आनंददायी ती गोष्ट आणि मी तुमचं मनापासून इथे अभिनंदन करतो. आणि ह्या ज्या गोष्टी ज्या मला मिळाल्यात आत्तापर्यंत ह्या मला फोटोग्राफीने दिल्यात. जे लोक आज बोलतात की खूप लोक आहेत असे बोलणारे की काय असतं फोटोग्राफरकडे, काय करतो फोटोग्राफर, एक लिमिटेड लाईफ असते त्याची एका बॉक्समध्ये. फोटोग्राफर खूप काही करू शकतो हे मी आज एका छोट्याशा एक्झाम्पलमधून दाखवून देईल आणि इथून पुढे खूप साऱ्या स्टेप घ्यायच्या आहेत त्या पण मी फोटोग्राफीच्या जीवावरती घेणार आहे. आणि ही सुरुवात आहे ही. आत्ता तर अजून तर खूप
खूप मोठी गोष्ट आहे रे, खूप मोठा लांब पल्ला गाठायचा आहे आपल्याला. बरोबर. ही सुरुवात आहे. आधी फोटोग्राफी काय आहे म्हणजे सर्वात पहिले सगळ्याच लोकांना अगदी समजून घ्यावं लागेल. फोटोग्राफी म्हणजे काय तर एक व्यवसाय आहे. फक्त तो व्यवसाय किती पद्धतशीरपणे करायचं, त्यातले व्यवहार कसे समजून घ्यायचे. बरोबर. कारण काय होतं की फोटोग्राफी फक्त कला म्हणून जर पाहत बसलं ना तर मात्र खूप मुश्किल आहे आज. पण फोटोग्राफी एक कमर्शियल आर्ट आहे. त्याच्यातलं आपले व्यवहार आणि आपले व्यावहारिक गोष्टी ह्या जर आपण संतुलन केलं तर आपण ग्रो कसं करू शकतो. त्याचं तुम्ही उदाहरण आहात. तुझं तर अजून लग्न व्हायचं आहे, त्याच्या अगोदर तुझ्याकडे कार आहे, बरोबर. राईट. मला असं वाटतं की याच्यापेक्षा मोठी सुंदर गोष्ट काय असायला पाहिजे. कारण आईवडील तुम्ही सगळे एकत्र आहेत, तुम्ही भाऊ दोघे एकत्र आहात, तुमचे आईवडील त्यांचं मार्गदर्शन त्यांचा आशीर्वाद तुम्ही घेत आहेत, एक तो सक्सेस मिळतो. बरोबर. आणि हा सक्सेस काही सर्वोच्च नाही आहे आपल्यासाठी. आपण त्यातला एक छोटासा माइलस्टोन आत्ता आपण गाठला आहे, आज अनेक माइलस्टोन आपल्याला गाठायचे आहेत. आता हे सगळं तू करतो आहेस तर तुझी कामं आता कुठे कुठे सुरू आहेत, बट साधारण ओव्हरऑल आता तुझी प्रोसेस कशी सुरू आहे तुझ्या कामाची. नगर असेल, मुंबई असेल आणि पुणे असेल, ओके. इथले क्लायंट बेस माझा जास्त आहे. कॅमेरा किटचं जर बोलतं तर मी आता सध्या निकॉन Z6II कॅमेरा यूज करतोय. ओके, म्हणजे जो आपण आधी घेतला तो कॅमेरा आत्तापर्यंत तुम्ही. हा, आधी Z6 होता, अच्छा. नंतर मी आता अपग्रेड केला Z6II मध्ये. आणि बाकीचे पण चांगले किट आहेत माझ्याकडं. जसं की लोक विचारतात आज पण की तुमची टीम कशी वगैरे काय, तर प्राऊडली सांगता येतं की हे माझ्यासोबत शिकणारे मेंबर होते आणि ज्यांच्यावरती मी बिंदास भरोसा ठेवू शकतो. अगदी बरोबर. आणि वेल प्रेझेंटेबल टीम आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट ते. म्हणजे तुम्ही जेव्हा ऑन लोकेशन काम करता, पर्टिक्युलर प्रोग्राम आणि पब्लिकमध्ये तुम्हीच असता, सो तुम्ही वेल ड्रेसअप असणं, तुमचं कम्युनिकेशन व्यवस्थित असणं क्लायंटसोबत, तुम्ही गोष्टी कशा हँडल करता, सर्व गोष्टी क्लायंट नोटीस करतात. जर तुम्हाला त्यातूनच तयार होतो तो रिस्पेक्ट. बरोबर. म्हणजे जर तुम्हाला क्लायंट ॲज अ प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणून हायर करतो तर तो तुमचं फक्त काम नाही बघत, म्हणजे फोटो कसे काढता ते नाही बघत, तुम्ही कम्युनिकेशन कसं करता, बाकीच्यांना ट्रीट कसं करता, तिथं बिहेव कसं करता, तुम्ही बसता कसे, फोटो कसे काढता, सगळ्या गोष्टी क्लायंट नोटीस करतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे इथे आल्यानंतर माझे खूप छान कॉन्टॅक्ट झाले फोटोग्राफीमध्ये आणि माणसं कशी जपायचे त्या पण गोष्टी शिकलो तुमच्याकडूनच. एक क्लायंट आपल्याला 10 कामं देऊन कधी जातो ज्या टाईमला तुमच्या ज्या गोष्टी असतात त्या प्रॉपर प्रेझेंटेबल असतील. एकदा जर काम दिलं तर त्यानंतर जर तुमचं काम चांगलं असेल तर ऑब्वियस आहे की तो तुम्हाला ती चेन तयार करून देतो. अगदी बरोबर. म्हणजे आज असं आहे की मला एका क्लायंटने, असे भरपूर क्लायंट आहेत ज्यांनी मला 5-5 शूट आतापर्यंत दिलेले आहेत. ॲक्च्युली बिझनेसमध्ये तेच आहे की रिपीट क्लायंट ज्यावेळेस येतात ना, रिपीट आपल्याला असाइनमेंट्स मिळतात, तिथे खरं आपलं प्रॉफिट असतं. बरोबर. तो प्रॉफिटेबल बिझनेस आहे. म्हणजे आपण एक शूट करतो त्यात आपलं प्रॉफिट नाही आहे, बट जेव्हा आपण त्या क्लायंटकडनं दुसरं शूट करतो तेव्हा मी असं म्हणतो की त्यात मॅक्झिमम प्रॉफिट आपल्याला मिळतं. त्या तिसरं शूट करतो तर ते तर ऑलमोस्ट फुल प्रॉफिटमध्ये असतं. आणि राहिली गोष्ट टीमची, तर आपण पहिल्यापासून हे विचार ठेवले की एक फोटो RTOमध्ये आलं की आपण त्याला फोटो RTN म्हणतो. जो आपला स्टुडंट बनेल, मेंबर बनेल, तो टॅग आणि ती टॅग आहे आपली फोटो RTN म्हणून आपण पुढे प्राऊडली आपलं करिअर करतो. आणि पहिल्यापासून मी स्वतः एक ड्रीम पाहिलं की फोटो RTN सगळे एकत्र असायला पाहिजे, त्यांचं एक छान कम्युनिटी बनायला पाहिजे. जशा अनेक कम्युनिटी असतात ना तशी आपली एक फोटो RTNची कम्युनिटी. आपल्याला काम शोधायची गरज नाही, काम इकडे तिकडे मागायची गरज नाही. आणि जेव्हा फोटो RTN एकमेकासोबत काम करतील तेव्हा त्या कामाची पद्धत एकमेकाला माहीत असते की नाही आपण शिकलो आहे कसं, ती पद्धत फॉलो करणं. असा कधी क्षण आला का तुला की कधी असे कुठेतरी अवहेलना झाली आणि वाईट वाटलं आणि त्यात आपण काहीतरी बदल करायला पाहिजे स्वतःमध्ये, किंवा एखादी गोष्ट डिस्टर्ब करते पण नंतर आपण त्याला पुन्हा एकदा सेट करतो, रिसेट करतो स्वतःला आणि पुन्हा चांगल्या उमेदीने काम करायला लागतो, असं काही? ही जी गोष्ट आहे ती मला प्राऊडली सांगायला आवडेल. माझ्या बाबतीत असा कधी अनुभव घडला नाही मला की कोणी मला कामामध्ये माझ्या वेगळं काही बोललं असेल असं काही. माझा मित्र आहे श्री, आमच्या दोघांचं नेहमी कम्युनिकेशन होतं की सर आपल्याला आजपर्यंत आपले क्लायंट सर म्हणूनच बोलतात. ॲक्च्युली ते कधी कधी थोडंसं वियर्ड पण वाटतं, बट ते कामामुळे एक असं झालं आहे की आपण प्रॉपर काम करतो. एकतर एज्युकेशन घेतल्याचा फायदा हा, दुसरी गोष्ट काम प्रॉपर करतो, प्रॉपर टीम असते, त्याच्यामुळं क्लायंट जे असतात ते मोस्ट ऑफ द टाईम 99% सरच बोलतात. तर हा एक रिस्पेक्ट कमवला आहे. आपण ॲक्च्युली जेव्हा कोर्स करतो, जेव्हा आम्ही तुम्हाला एक्सपिरियन्सला नेतो तेव्हापासून आम्ही त्या गोष्टीला सुरुवात करतो. बरोबर. की क्लायंटसमोर आम्ही सगळ्या आपल्या टीमला सर म्हणतो. बरोबर. राईट. म्हणजे ज्यावेळी तू स्टुडंट म्हणून होतास आणि तिथे तू असिस्ट करायला यायचा तेव्हासुद्धा तुला आम्ही क्लायंटसमोर बोलताना किरण सर जरा ती लाईट आणा इकडे. बरोबर. जेव्हा आपण असा उच्चार करतो ना तेव्हा ऐकणाराला वाटतं अरे हे कुणीतरी इम्पॉर्टंट पर्सन आहे. बरोबर. पण जेव्हा आपण एकेरी हाक मारतो किंवा एखाद्या टिपिकल वेने जे आपल्याकडे चालतात इंडस्ट्रीमध्ये अनेक गोष्टी, तशा वेने जर आपण गेलो होतो कारण ते फ्रेंडली वाटेल, फ्रँकली वाटेल, पण त्याने कुठेतरी फोटोग्राफरला वेगळं कन्सिडर केलं जातं आणि त्याला अगदी लहान मूलसुद्धा अरे तुरेमध्ये बोलतं. तर आपण ती गोष्ट तिथून सुरुवात केली, तुम्ही ती फॉलो करतायत आणि तुम्हाला छान वाटतंय. हे ऐकून मला खूप छान वाटतंय. किरण आणि सुनील हे दोघे सख्खे भाऊ,
त्यातला सुनील तो एक एडिटर म्हणून एक टीम लीड करतोय, आता एक डिझायनर म्हणून तो आहे, तो लीड करतो इथे. त्याच्याकडे आम्ही सगळ्या जबाबदारी देतो. प्रचंड संयम तो ठेवतो, खूप सुंदर पद्धतीने काम करतो, दिलेली जबाबदारी पूर्ण करतो. आणि दोघं भाऊ खूप छान त्यांची दुनिया उभी करू शकतात, पण ते अनुभव घेत आहेत. मला असं वाटतं की यात खूप लोक घाई करतात की आहेत सुरू करू लगेच पटकन पुढे निघून जाऊ. बट हा जो अनुभव घेणं असताना हा नंतरच्या काळातलं जीवन समृद्ध करत असतो. बरोबर. कारण अनुभव कधी तुमचा वाया जाणार नाही आहे, त्याने कुठला लॉस होणार नाही. म्हणजे तुम्ही 2 बिल्डिंग बांधतात एकाच वेळेला, बरोबर. बरेच जण एक बिल्डिंग बांधतात, ती बिल्डिंग अगदी पाया भक्कम न करता बांधतात, कुठेतरी ती नंतर लूज होते, कुठेतरी पडते. पण तर तुमचं हे टीम वर्क, हे एक घरातलं छान वर्क, या सगळ्या गोष्टी अशा सुंदर बनत जाव. आत्ताशी तर कार घेतली, आता कारमध्ये बसायला कोणाला तरी आणावं लागणार आहे सोबत, तर त्याची तयारी आता आपल्याला करावी लागेल, आमची पण जबाबदारी थोडी त्यात. तर आता हे सगळं काही तू सुंदरपणे करत असताना काय तुझे थॉट्स आहेत की आता तू काय सांगशील नवीन येणाऱ्या मेंबर्सला, नवीन जे फोटोग्राफर्स बनणार इंडस्ट्रीमध्ये त्यांना, किंवा फोटो RTOमध्ये जे नवीन स्टुडंट्स येणार आहेत त्यांना, की त्यांनी आता एक सिम्पल सोपी गोष्ट अशी काय फॉलो करावी की जी त्यांना पुढच्या आयुष्यात खूप महत्त्वाची असेल? सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे ज्या टाईमला तुम्ही कुठलीही गोष्ट करण्याचा निर्णय घ्याल, जसं फोटोग्राफीबद्दल आपण बोलतो, तर जेव्हा तुम्ही ॲज अ स्टुडंट म्हणून इथे येऊन जेव्हा तुम्ही एज्युकेशन घेता, तो भाग एक झाला. आणि दुसरा भाग जो असतो तुमचा, म्हणजे तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज किती घेता. बरोबर. ह्या 2 गोष्टींचा बॅलन्स साधणं खूप गरजेचं आहे. जसं की तुम्ही इथून शिकल्यानंतर जेव्हा तुमचं इथले प्रॅक्टिकल सेशन संपतील, जेव्हा तुम्ही जाऊन काम करताल, तिथून पुढे चॅलेंजेस सुरू होतात. आणि थोडे पेशन्स हवेत. तुम्ही आलात, लगेच इथं शिकलात आणि गेलात, लगेच तुम्ही 1 वर्षात खूप मोठाले कामं करायला लागल्यात, असं होत नाही. थोडे पेशन्स ठेवावे लागतील. आणि आम्ही ते केलं आहे ॲक्च्युली. म्हणजे सुरुवात खूप स्ट्रगलमध्ये काढली. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कराव्या लागणार आहेत, आणि ह्या केल्याशिवाय पुढच्या गोष्टी भेटणार पण नाहीत. म्हणजे पण आजकालचा जो ट्रेंड आला आहे की एका महिन्यात प्रोफेशनल फोटोग्राफर बनता येतं, आणि तू तर 6 महिने घेतले, मला असं वाटतं नंतरही तू 4-5 महिने सोबत एक्सपिरियन्स करत होता, बऱ्याच काय गोष्टी, तू जवळपास 1 वर्ष होतो मी. हां. मग आता एखाद्या 1 महिन्यात शिकणं आणि ते 1 वर्ष देणं, यात तुला काय वाटतं की तू जर 1 महिन्यात शिकून जर गेला असता तर तू आत्ता काय करत असता, असं जस्ट इमॅजिन कर. नाही, ॲक्च्युली मलाच हसायला येतं की लोक, म्हणजे आजही बघतो मी, आता कोणाचं आपल्याला नाव नाही घेऊ शकत आपण, बट खूप लोक असे आहेत की 1 महिन्याचं एज्युकेशन देतात आणि त्याच्यामध्ये फोटोग्राफी लोक शिकतात. आणि वरून टॅग असं आहे की तुम्ही प्रोफेशनल फोटोग्राफर होता, म्हणजे तुम्ही 1 महिना या आणि प्रोफेशनल फोटोग्राफर होऊन जा. थोडक्यात ती अशी फॅक्टरी चालू झाली आता. त्या मुलांना पुढं जाऊन प्रॅक्टिकली गोष्टी कशा करायच्यात, क्लायंट कशी हँडल करायच्या, सर्व गोष्टी ज्या असतील, इकॉनॉमिकल गोष्टी कशा हँडल करायच्या, ह्या गोष्टींचं काही नॉलेज नाही. आणि ह्याने काय होतं की लोक 1 वर्ष काम करतात, 2 वर्ष काम करतात आणि त्यानंतर बंद करतात. मार्केटचं तर झालंच, पण जनरल लाईफमध्ये पण लोकांना आज असं वाटतं की फोटोग्राफरकडे काही नाही. अच्छा, म्हणजे लोकांच्या मनात, आणि ही गोष्ट सिरियस आहे, मी विचार नव्हता केला, मी जनरल बोललो. कारण ही गोष्ट मी स्वतः अनुभवली. मी माझ्या कानावरती काही गोष्टी आल्यात, फोटोग्राफरकडे काय असतं, काय करतात फोटोग्राफर. म्हणजे ह्या ज्या गोष्टी कशाने झाल्यात, हे असे जे लोक आहेत की 1 महिना येतात, काम करतात, ते ठीक आहे, त्यांच्या जागी बरोबर आहेत, ते आपल्याला काय त्यांना चुकीचं बोलायचं नाही. बट तुम्हाला जर घ्यायचंच एज्युकेशन, तर तुम्ही प्रॉपर एज्युकेशन घ्या, प्रॉपर प्रॅक्टिकल नॉलेज घ्या, प्रॉपर तुम्ही त्या फील्डमध्ये काम करा, 2-4 वर्ष चांगला एक्सपिरियन्स कमवा. कारण तुम्ही इथे जो प्रॅक्टिकली जो एक्सपिरियन्स घेता, तोच एक्सपिरियन्स तुम्हाला जेव्हा तुम्ही ॲज अ ब्रँड ओनर म्हणून जेव्हा स्वतः त्या गोष्टी फेस करतात, त्या टायमाला खरे गोष्टी समजायला लागतात. की मी स्वतः त्या गोष्टी फेस करतोय, तर मला त्या गोष्टी समजतात की क्लायंटला एक काम मिळवण्यासाठी जर मला 2 वेळा, 4 वेळा, 5 वेळा मीटिंग करावं लागत असेल, तर मला त्या गोष्टी समजल्या पाहिजेत की मला जोपर्यंत मी स्वतः ते करत नाही तोपर्यंत मला ती गोष्ट समजणार नाही. कारण नक्कीच, आणि कुणाला आपण थांबवू शकत नाही. बरोबर. शेवटी प्रत्येकाने ठरवायचं ते, कारण त्यातही चांगलं काम करणारी लोक आहेत की जे 1 महिन्यात शिकलेली आहेत, पण त्याचं प्रमाण किती आहे ते आपल्याला माहित नाही. खूप. आणि शेवटी जो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, आपण सगळ्यांचाच रिस्पेक्ट करतो, फोटोग्राफी इंडस्ट्री म्हणून तर आपण सगळ्यांनाच अगदी कम्प्लीट रिस्पेक्ट देतो. फक्त विषय तोच होता, कारण अनेक जण भेटतात मलाही, पण अनेक जणांचं अशी डिमांड आत्ता आहे की मग इतके 6 महिने देऊ शकत नाही, आम्हाला 1 महिन्यातच तुम्ही शिकवा. मला प्रश्न पडतो की 1 महिन्यात कशा पद्धतीने शिकवायचं, काय काय द्यायचं. मग एक फॉर्मल एज्युकेशन होतं, फॉर्मॅलिटीज होतात. 1 महिन्यामध्ये आम्ही काय देऊ शकतो, तर तुमचा बेसच फक्त बनवून देऊ शकतो. एक वेडिंग फोटोग्राफर बनण्यासाठी प्रचंड जबाबदारी असतात, त्याच्यामध्ये खूप जबाबदार बनून काम करावं लागतं, तो सेन्स डेव्हलप करावा लागतो. कारण फक्त आलं आणि कॅमेरा यूज करायला लागला म्हणजे आपण काही लगेच वेडिंग फोटोग्राफर बनत नाही. त्याच्यासाठी एक प्रवास करायचा, तो एक अनुभव घ्यायचा, अनेक लग्नांचे अनुभव घ्यावे लागतात. इतकी पब्लिक असते, इतके गेस्ट असतात, आपण कुणाच्या तरी फॅमिलीमध्ये जाऊन त्या गोष्टी करत असतो. तुम्ही त्याचा फायदाही चांगला करून घेत आहेत. मला ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटतात की
कुठेतरी तुम्ही ज्या पद्धतीने काम करताना मी तुमचे स्टेटस पाहतो, तुमच्या स्टोरीज पाहतो, खूप प्राऊड फील करतो त्या गोष्टींमध्ये. आणि त्यातल्या त्यात तुम्ही फोटो आर्टिस्टसोबत दिसतात मला, त्याचं एक वेगळं प्राऊड फील होतं. आणि नक्कीच आपण थोडं खोलमध्ये जाऊन शिकलो आहे, थोडे डेप्थमध्ये जाऊन शिकलो आहे, तर त्याचा असर व्हायला, त्याचा थोडा एक चांगला रिझल्ट मिळायला वेळ लागतो. बरोबर. जसे 15 शूट आपल्याला सोडावे लागले, 16 जे भेटलं तर एकदम चमत्कारिक होतं. बरोबर. तसंच आपण अनेक वर्ष स्ट्रगल करतो, परंतु त्याच्यामध्ये पेशन्स ठेवले, छान जर स्वतःला जर बनवलं, तर नंतर मात्र लाईफ टाईम आपल्याला तेच करायचं आहे. अनेक फोटोग्राफर म्हणून तुला आमच्या कडून सगळ्यांकडून, फोटो आर्टिओ टीम, विवाह फोटोजकडून अनेक 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 शुभेच्छा. आणि आपण त्या दिवशी बोललो तेव्हापासून मनात होतं की जरा किरणबरोबर एकदा गप्पा गोष्टी करूयात. आणि त्या गप्पा गोष्टींमधून जर कुणाला काही सुंदर गोष्टी मिळत असतील, त्याचे जर फायदे होणार असतील, तर नक्कीच त्यांना ते घ्यायला आवडतील. बाकी प्रत्येक स्टुडंट माझ्यासाठी लाडकाच आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाबद्दल मला अशा गप्पा गोष्टी करायच्या आहेत. सो नक्कीच त्या फोटो आर्टिओच्या गप्पा गोष्टींची मैफिल अशीच रंगवत राहू आपण. तुला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप शुभ आशीर्वाद. खूप धन्यवाद. एन्जॉय करत राहा आणि मजा करत राहा. आणि आई जे म्हटली ना, हा मुलगा आहे माझा फोटोग्राफर, असं सगळं जग आता म्हणणार आहे, त्याच्यासाठी तयार राहा. येस. एन्जॉय. किरणबरोबरचा काही गप्पांचा टप्पा आपण पूर्ण केला आहे, पण गप्पा गोष्टी जितक्या रंगतील ना तितका वेळ त्या रंगतच चालणार आहेत. बाकीसुद्धा आपले फोटो आर्टिस्ट सगळेच काही खूप सुंदर काम करतात आहे आणि त्यांच्या सोबतसुद्धा अशाच गप्पा गोष्टी रंगतील. तर चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा. आणि हे सगळं करताना फोटो आर्टिओला फॉलोही करा, सबस्क्राईब पण करा. आणि बस, किरणला पुन्हा एकदा शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद. एन्जॉय. थँक्यू.